त्यामुळे या कंपनीवर अवलंबून असणारे अनेक लोक आहेत आणि ते एकदम प्रामाणिक लोक आहेत। म्हणजे याच्यामध्ये आम्ही सर्वजण एका कुटुंबासारखं या कंपनीमध्ये काम करत असतो। 2 दिवसापूर्वी जेव्हा ही नोटीस आली तेव्हा एका पोल्ट्रीवर काम करणाऱ्या माझ्या कर्मचाऱ्यांनी मला फोन केला। त्याचा पगार असेल 22,000च्या आसपास। ते 4-5 लोक एकत्रित बसून मला स्पीकरवर फोन ठेवून बोलत होते की दादा तुम्ही एका मोठ्या शक्तीच्या विरोधात कंपनीच्या आणि आमच्या कुटुंबाच्या हितासाठी लढत आहात। आम्हाला विनंती आपल्याला करायची आहे की ह्याला खर्च हा कोर्टात जाण्यासाठी आणि इतरहीसाठी खूप मोठा असेल। त्यामुळे तुम्ही जर आम्हाला आव्हान केलं तर आम्ही आमच्या 1 महिन्याचा पगार सुद्धा या कोर्ट केस आणि या सर्व गोष्टीसाठी द्यायला तयार आहोत। असे प्रामाणिक लोक या कंपनीमध्ये काम करतात आणि हे सर्व मराठी माणसं आहेत। आता याच्यावर बोलत असताना 8/3/2024 मला नोटीस आली, म्हणजे बारामती ॲग्रोला नोटीस आली, म्हणजे याचं प्रेस नोटच्या माध्यमातून आम्हाला कळालं। या प्रेस नोटकडे आपण जर बघितलं तर ही प्रेस नोटच चुकीची असं आमचं सगळ्यांचं मत आहे। याच्यामध्ये एकतर माझ्या आधी ज्या कारखान्याला प्रेस नोट आली होती, जरांडेश्वर नावाचा हा कारखाना आहे, त्याची प्रेस नोट इथं आहे आणि हा बारामती ॲग्रो नावाचा जो कारखाना आहे आमचा, याची प्रेस नोट आहे। या दोन्ही प्रेस नोटचा अभ्यास केला तर आमच्या प्रेस नोटमध्ये कट कॉपी पेस्ट केलंय असं कुठंतरी आम्हाला वाटतं आणि कट कॉपी पेस्ट करत असताना घाई गडबडीने यांच्याकडे खूप मोठ्या चुका झालेल्या आहेत। यांच्यामध्ये असं सांगितलं आहे की MSEBनी ऑक्शन केलं कन्नड SSKचं आणि त्याची लो रिझर्व प्राइस ठेवली गेली। प्राइस किती ठेवायची म्हणजे ती कंपनी नाहीतर तो कारखाना, ती मशिनरी जमिनीसकट कितीला विकायचं हे तिथे असणारे जे काही बँकेचे लोक आहेत, अधिकारी, ते तिथे ठरवत असतात। आमचं त्याचं काही घेणं देणं नाही। ते कमी का जास्त हे 2 मिनिटांनंतर आपल्याला मी याबाबतीत जरा जास्त डिटेलमध्ये तुम्हाला सांगेल। याच्यामध्ये त्यांनी सांगितलंय की एक हायेस्ट बिडर होता जो टेक्निकली डिस्क्वालिफाय झाला। आम्हाला कसं कळणार तो टेक्निकली डिस्क्वालिफाय झाला? खरं तर तिथं त्या बीडमध्ये कंडिशनल बीड भरलं होतं, म्हणजे तू जर माझ्याशी लग्न करणार असशील तर तुला हुंडा द्यावाच लागेल। ह्याला आपण हुंडा हे कंडिशन म्हणतो। तसं कंडिशनल बीड त्यांनी टेंडरमध्ये लिहिलं नसताना सुद्धा भरलं होतं। तर तो तिथं कॅन्सल झाला तर त्याला मी काय करणार? आणि त्याच्याच बरोबर ह्याच्यामध्ये फक्त टेक्निकल आणि कमर्शियल असे 2 बीड असतात। तो टेक्निकलमध्येच डिस्क्वालिफाय झाला होता आणि तिथं निर्णय घेण्याचा पूर्णपणे अधिकार हा बँकेला होता। आता बँकेवर बोर्ड होतं का बँकेवर प्रशासक होतं हे मी नंतर तुम्हाला सर्वांना सांगेन। त्यानंतर एक दुसरा कोणीतरी बिझनेस असोसिएट जो आमच्या परिचयाचा होता, अजिबात नाही, त्याने आमच्याकडे काही कामं केली होती आणि त्याच्याकडे सुद्धा एक वेगळं लायसन्स हे फॅक्टरीचं होतं। ते वेगळे डिटेल्स आहेत, ते आम्ही ईडीला दिलेले आहेत। आम्ही कुठेही काही लपवलेलं नाही आणि व्यवहारिक कुठेही आमचे त्यांच्याबरोबर रिलेशन नाहीत, हे ईडीला आम्ही सातत्याने तिथं सांगितलेलं आहे। याच्यामध्ये त्यांनी सांगितलं होतं की इट हॅज बीन एस्टॅब्लिश द ॲक्विजिशन ऑफ कन्नड SSK बाय बारामती ॲग्रो वॉज इलिगल, म्हणजे हे सगळी प्रक्रिया इलिगल होती आणि जे काही असेट्स मालमत्ता आम्ही जी विकत घेतली हे प्रोसिड्स ऑफ क्राईम आहे असं त्यांनी इथं लिहिलंय। त्याच्या विरोधात कदाचित आम्ही कोर्टात जाणार आहे। या प्रेस नोटच्या विरोधात कोर्टात झालेलं आहे, कारण याच्यामध्ये जे ॲलिगेशन केले गेले याच्यामध्ये शेड्यूल ऑफ जे ऑफेन्सेस आहे याच्यामध्ये PMLA मध्ये हे बसत नाहीत। आमच्यावर नोटीस PMLAच्या अंतर्गत आली आणि हा जो ऑफेन्स इथं सांगितलेला तो कुठेही आमच्या या केसचा PMLA मध्ये बसत नाही। आणि हा जो दुसरा कारखाना आहे त्याच्या खूप खोलात जर तुम्हाला जायचं असेल तर बरंच काही तुम्हाला सर्वांना मिळेल। हे ह्याच्यात